कशी ऑपरेट करत होती, त्यांचे काय प्रोटोकॉल होते किंवा काय ड्यू डिलिजन्स होता त्याबद्दल मी माहिती नाही देऊ शकत. पण मी जे आमची कंपनी करू शकते हे सांगतो. आमची कंपनी पॅन इंडिया कंपनी आहे. आम्ही सगळे ड्यू डिलिजन्स प्रोटोकॉलनेच पालन करणारे आहेत आणि त्या हिशोबाने जो सरकारी नियम आहे मंथली आम्ही योग्यपणे आमच्या पद्धतीने आमची इन हाऊस HR टीम आहे, आम्ही त्यांची फिल्टरिंग आणि रेक्टिफिकेशन चालू केलेलं आहे. आम्ही जितके जास्त स्थानिक लोक ठेवू शकतो तितके आम्ही ठेवणार आहेत. आज मला सकाळी प्लाझा चालू करायचा होता म्हणून माझी जितकी वर्कफोर्स होती मी सगळी आणलेली आहे. पण तब्बल या 1 ते 2 आठवड्यात तसे 8 महिला आम्ही आता 8 वाजताच्या शिफ्टला चालू केलेले आहे. पण बाकी जसे आपल्या 8 महिला जुनेच आहेत, अगोदर काम करत होते त्या आहेत. 8 महिला ह्या आधी काम करत होते का ह्याची कल्पना नाही मला, पण हे आम्ही सकाळी 8 पासून ठेवलेत हे आहे. आणि काय आमचे जे सगळे प्रोटोकॉल आहेत त्या हिशोबाने ते सगळ्या पॅरामीटर्स मध्ये बसतात. त्यांची पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे सगळं व्यवस्थित आहे. हे सगळे फॅक्टर बघूनच आम्ही त्यांना इथे तुम्ही जे आता नवीन काही काम करणार त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन देणार आहेत का? पोलीस व्हेरिफिकेशन 100% घेणार. कारण मागील काळात जे कामगार होते ते पूर्ण गुंड प्रवृत्तीचे होते असा आरोप हे अजिबात तुम्हाला आमच्याकडे दिसणार नाही. मला वैयक्तिक ह्या वृत्तीचे लोक किंवा ह्या वृत्तीचे कामगारगिरी पटत नाही. इथे सुद्धा जर जे आपले नागरिक आहेत त्यांना सुद्धा आम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा आम्ही करू. बट हे तुमच्या माध्यमातून हे पण सांगतोय की एखादी जर व्यक्ती ज्याला इथे टोलवर येऊन काहीतरी चुकीचा करायचा प्रयत्न आहे ते अजिबात सहन केलेला जाणार नाही. आदरणीय एसपी संदीप गिल साहेबांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे. त्यांनी आम्हाला प्रशासनाकडनं फुल सपोर्ट दिलेला आहे आणि जो काही लॉ अँड ऑर्डरला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल त्याच्यावरती कडक ते कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकारची कारवाई करणं हा पार्ट वेगळा आला आणि त्याच्यावरती हात उचलणं हा पार्ट वेगळा आला. माझ्याकडनं मी तुम्हाला एवढं सांगू शकतो, मी जे 40 प्लाझा आहे माझ्या प्लाझावरचा एकही कर्मचारी माझ्या कुठल्याही युजर जी माझी गाडी येते त्याच्यावरती हात उचलला गेला नाहीये. ह्या प्लाझावरती पण तुम्हाला असं होईल माझा माणूस मार खाईल, पण माझा माणूस कधी कोणावरती हात उचलणार नाही. त्यासाठीच मी म्हणलं की आम्ही जेव्हा पण हायरिंग करतो माझ्याकडे टोटल 1400चा वर्कफोर्स आहे आज सगळ्या माझ्या प्लाझाला म्हणून. त्यामुळेच आम्ही जेव्हा हायरिंग करतो एक सेट प्रोटोकॉल आहे, माझी अख्खी डेझिग्नेटेड टीम आहे, एक स्ट्रक्चर आहे. त्या प्रकारे आम्ही सगळे कागदपत्र व्हेरीफाय करून पोलीस व्हेरिफिकेशन व्यवस्थित आहे का, त्या माणसाचं एटिकेट व्यवस्थित आहे, त्याची केस दाढी व्यवस्थित आहे का, तो युनिफॉर्म मध्ये आहे का, आम्ही बारीक ते बारीक गोष्टींवरती लक्ष असतं आमचं. त्यामुळे माझं जी माझी यंत्रणा असेल ते असं काही जे गुंडावृत्तीचं किंवा काय असं आहे हे असं माझ्या कार्यकाळात तरी होणार नाही. जे 2 जून 2 जुलै 2 ऑगस्ट 2 सप्टेंबर पर्यंत तरी हे असं काही होणार नाही. 2 सप्टेंबर पर्यंतच मुदत आहे आपल्याला. आता हे काय झालं, टेंडर काढत असतं पण ते जुनं टर्मिनेट झाल्यामुळे 3 महिन्याचं इंटरम टेंडर निघतं आणि 3 महिन्यानंतर परत एकदा नवीन टेंडर निघतं. मला IBM ला एक छोटंसं द्यायचं होतं. IBM आहे ना, महेश मोटेला माझ्याकडनं फ्री आहे. मी अभयसिंह हुले पाटील, CEO हुले कन्स्ट्रक्शन, बेलसर जे आपला जेजुरी ते सासवडचा प्लाझा आहे तिथे महेश मोटेला हा प्लाझा फ्री आहे. फ्री 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 त्याचे पैसे मी भरणार आहे. प्रत्येक रजिस्ट्रारला फ्री देणार. मी फक्त त्या एका रजिस्ट्रारला मी त्याला फ्री देणार. त्यांनी सांगितलं की मी सामान्य माणूस नाही, मी रजिस्ट्रार आहे, मग प्रत्येक रजिस्ट्रारला तुम्ही फ्री देणार का? कमीत कमी मी महेश मोटेला तरी रजिस्ट्रारला त्याला तरी फ्री देणार. महेश मोटेला कोण फ्री असणार? महेश मोटेला बेलसर फ्री प्लाझा हा फ्री. सगळ्यांच्या समोर इथं साहेब इथं सगळ्यांच्या समोर जाहीर करा. सगळे आमचे पत्रकार शेवटला घेऊ आपण. नाही थांबा ना, पत्रकार संघटनेचा अध्यक्ष टोल बांधून त्यांचे 25 ते 30 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तो वसुलीचा पिरियड आणि वसुलीची सिस्टीम त्यांची वेगळी आहे. हा जो बेलसर फ्री प्लाझा आहे हा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पब्लिक फंड्सनी बांधलेला आहे आणि इथे जी एजन्सी आहे ती फक्त एक इंटरमिडिएटरी कॉर्पोरेशन म्हणून अपॉइंट केलेली आहे. सो त्यामुळे इथे हे टोल आणि फीसचा जो सिस्टम आहे तो लागू केला आहे. बाकी 2 जे मुद्दे आहेत त्यात जे लोकलचे नागरिक आहेत 20 किलोमीटर ह्या टोलच्या जंक्शन पासून जिथे कुठे तुमचं घर असेल किंवा तुमचे RC कार्ड असेल किंवा त्या संदर्भात तुमचं जे पिन पॉइंट असेल त्या 20 किलोमीटरच्या अंतर्गत तुम्हाला फक्त 12 रुपये प्रतिदिनचा एक लोकल बेनिफिट पास
हा पेट प्लाझा आहे. आणि जरी आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं, जे जेजुरी ते सासवडचं जे अंतर आहे 5 ते 6 किलोमीटर, आता बरेच काही नागरिक आहेत, माझे मित्र आहेत ह्या परिसरातले, ते पण मला म्हणतात की 7-8 वेळा आपण पुढे मागे येतो आणि इतका टोल देण्यात काय आपल्याला हे योग्य नाही. तर ते सुद्धा जे तुमचे दिवसाचे 7-8 ट्रिप आहेत ते फक्त 12 रुपये. 12 रुपये हे फक्त एक चहाची किंमत, किंवा तुम्ही आपल्या मना किंवा मित्राला पाणी बॉटल देणे, किंवा आपला एक डे टू डे मधला एक बेसिक खर्च आहे. आणि आम्ही ह्यात आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांचा 100% समर्थन करतो की देशाच्या विकासासाठी जेव्हा काही फॅसिलिटीज बांधले जातात, त्याचा एक छोटासा आपण ॲज अ नागरिक म्हणून एक त्याचा छोटासा एक फीस हे देशाला पण ते झालं पाहिजे. त्यामुळे जेव्हा देश आपला पुढे जाणार आणि चालणार. बाकी जे बाहेरचे नागरिक आहेत, पुणे शहरा जिल्ह्यातले किंवा पुणे शहरातले किंवा इतर जिल्ह्यातले, त्यांच्यासाठी अॅन्युअल पासची सुविधा आहे. ही 3075 रुपये ची वार्षिक अॅन्युअल पास सुविधा आहे, जी 200 ट्रिपसाठी लागू आहे, जी फक्त 15 ते 15.5 रुपये पर ट्रिप पडते. पण तो सगळ्यात आपला जो मेन मुद्दा जो मी सांगितला, तो आपले मंथली पाससाठी, हे जे 20 किलोमीटरच्या यासाठी फक्त 12 रुपये प्रतिदिनचा हा रेट लागू होतो. हे ह्या संदर्भाने आम्ही आता आजपासून सकाळी 8 पासून प्लाझा चालू केला आहे आणि खूप स्मूथली ऑपरेशन चालत आहेत. पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे, नागरिकांचं पण आम्हाला समर्थन आहे. आता लगभग 3.5 तास झालेत आणि ऑलरेडी आम्ही 220 मंथली पास इश्यू पण केलेले आहेत. तर स्थानिक शेतकऱ्यांची म्हणजे जमिनी संदर्भ झालेल्या आहेत, तर त्यांची अशी मागणी की आम्ही आमच्या जमिनी आमच्या केल्या, तर आम्ही टोल का पाडायचा, आम्ही जमिनी दिल्या सरकारने, त्याचा आम्ही टोल का पाडायचा. याआधी आम्हाला खूप संघर्ष पाहायला मिळाला खूप होता. संघर्ष पाहायला मिळत आहे याबाबत. आणि शेतकऱ्यांना इथून 20 ते 25 वेळा इथून येणं जाणं करायला लागतं या तालुक्यात. त्या संदर्भात आपली भूमिका भूमिका असणार. आता भूमी संपादनचा जो विषय आहे तो ते जो ज्यांनी रस्ता बांधलाय कॉन्ट्रॅक्टर, हा त्यांच्या ह्याच्यात असतो, पण त्यांच्यासाठी मी उत्तर देऊ शकतो. या अगोदरचं जर टोल नाका होते तर ते काय म्हणलं ते आधार कार्ड आम्ही शेतकऱ्यांना दाखवून ते पास आणि स्थानिक नागरिकांना तालुक्यातील हा. आम्ही त्यांना सोडणार आहे, तर ते आधार कार्ड दाखवून ते सोडवतो.